गाड्या आपला गाव बरा. 9 ते 5 तर सगळेजणच काम करतात. शहरातल्या बायांना काही सकाळचं संध्याकाळचं स्वयंपाक करून की गप्पा चालूच असतात त्यांची. ते आम्हाला नाही गप्पा मारायला. डिफिकल्ट प्रश्न. शहरातल्या पोरांच्याकडे गाड्या असतात, ते काय ती मोबाईल बघतात सारखी. जाणून घेऊया की त्यांचं काय मत आहे. काकी खूपच जास्त बिझी आहेत. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये. आजचा विषय होणार आहे खूपच जास्त इंटरेस्टिंग, कारण आपण बोलणार आहोत गावाकडची शांतता चांगली की शहरातली झगमगाट. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तो चलिए शुरू करते हैं. ओके, तर आता आपल्याला भेटलेले आहेत एक आजोबा, त्यांच्याशी जाणून घेऊ. आजोबा, आपण बोलणार आहे गावातलं निवांत आयुष्य भारी की शहरातली झगमगाट भारी? गावातलं निवांत आयुष्य म्हणजे हवामान, मोकळी हवा आहे, व्यवस्थित गावते. शहरामध्ये सगळे गुदमारल्या जास्त प्रॉब्लेम निवांत हवा आहे. तसं बघायला गेलं तर गावाकडची शांतता चांगली आहे, पण शहर पण एका अर्थाने चांगलंच आहे, कारण की आपल्याला आर्थिक गरजा पुरवण्यासाठी शहराची गरज आहे. मला गावाकडली शांतता आवडेल. गावाकडची शांतता चांगली. तुम्हाला गावाकडेच राहायला आवडेल? गावाकडेच आवडतं राहायला. असं म्हणतात की गावाकडचे लोक काम कमी आणि गप्पा जास्त मारतात. नाही नाही, गावाकडच्या लोकांना लई काम असतं. 9 ते 5 तर सगळेजणच काम करतात, त्यामुळे जॉब वाल्यांचं झालं, पण त्यात बाकी ट्रॅफिक वगैरे, त्यामुळं दगदग तर दोन्हीकडे पण होतेच. काम पण करतात सिटीतले लोक, असं नाही की करत नाही, त्यामुळे शहर चालतंय. असं नाही की शहर चालतच नाहीये, त्या लोकांमुळे शहर वगैरे चालतंय. सगळं काम करतात म्हणूनच. नाही, काम जास्त करतात. गप्पा नाही, अशी किरकोळ गप्पा असतात, टाइमपास. पण गावातली लोक काम उद्योग करून गप्पा. शहरातीलही काम करतात, ते जॉब करतात, ते लोक काम करतात. आणि फक्त श्रमाचं काम हे गावाकडं असतं. गावातले शेतकरी लोक, मजूर लोक, शेतमजूर हे कष्टाचं काम करतात, उन्हामध्ये काम करतात. शहरातील लोक हे ऑफिसमध्ये किंवा सूर्यप्रकाश जिथे येत नाही अशा ठिकाणी करतात. पण ग्रामीणमध्ये सर्व सूर्यप्रकाशात दिवसभर काम करतात. गावाकडची लोक हुशार आहेत की शहरातले स्मार्ट आहेत? चीटिंग करताय तू. तसेच दोन्ही स्मार्ट्स आहेत, पण गावाकडल्या लोकांना योग्य मार्गदर्शन, योग्य शिक्षण, दिशा व्यवस्थित मिळत नाहीत मुलांना. दोन्हीकडले आहेत, ते त्याच्या जागेवर. ओके. शहरातले जे फेस्टिवल्स असतात ते फक्त सोशल मीडियासाठी असतात. गजब बेइज्जती है. आता शहरातील फेस्टिवल्स म्हणायला गेलं तर जे युथ आहेत ते जास्त प्रमाणात सेलिब्रेट करतात, ना की जे जुने लोक आहेत ते तर सेलिब्रेट करतच नाहीत. त्यांचा जो काही सण असेल तो गावाकडचा मानला जातो. मग थोडस तो आता सोशल मीडियाचा टच आलेला इव्हेंट व्हायला लागलेला आहे शहरामधला. ग्रामीण मधला सण हे उत्सव हे आनंदाने आणि मनापासून केले जातात. म्हणजे ज्या कुटुंबामध्ये त्या परंपरेनुसार आनंद असतो आणि परंपरा असते, संस्कृती, शहरामध्ये त्याचं आता इव्हेंट मध्ये रूपांतर झालेलं आहे सर्व. जस्ट फॉर सोशल मीडिया असं म्हणू शकतो. हा, सोशल मीडिया सारखंच होतं आणि प्रत्येक गोष्टीत दिखाऊपणा आलेला आहे. प्रत्यक्ष याच्यापेक्षा त्याचं अवडंबर जास्त झालेलं आहे. ओ भाई, मारो मुझे, मारो. गावाकडे चांगल्या पद्धतीने जे जुने सण आहेत ते सेलिब्रेट करतातच, पण जे काही नवीन सण आहेत ते तर युथ जो आहे तो सेलिब्रेट करणार आहे, तो सिटीत सेलिब्रेट होईल. गावाकडचेच लोक चांगले सण करतात. परंपरा पहिल्यापासून जपतात. पाहुणे कोण आले त्यांची सेवा करणं, हे करणं. शहरात कसं गेलं की आलं तर कोण कोणाला विचारत बी नाही. गावाकडे कसे म्हणजे सगळेच धरून राहतात. आले नातेवाईक म्हणा, काय असे शहरात सण कंदा साजरा करायचं म्हणलं, संक्रांत झाली, काही नागपंचमी, काय आमच्याकडे उरूस बिरूस साजरा असतात. अख्ख्या लोकांना आम्ही बोलवून घेतो, करतो. तसं शहरात कोणी बोलवत नाही, कोण विचारत पण नाही कुणाला कोण. बिझी असतात असं म्हणतात. मग ते बिझी असतात की बिझी असण्याची ऍक्टिंग म्हणजे काय असतं? बिझी असते त्यांची ऍक्टिंग काहीतरी असेल. काही गावातले लोक म्हणजे आपले कष्ट करून हे करून आपले थोडे असे गप्पा बिप्पा मारतात. एवढे लोक निवांत आहेत का? शहरातली निवांत, गावाकडची निवांत लोक नाहीच. कष्टातच त्यांचा प्राण आहे. म्हणजे ऍक्टिंग असते. का बरं असं का वाटतं? ती कंपनी जाते तिथे जाऊन बसतात, काय
कॅम्प्युटरवर काम करतात. शहरातली माणसं कशी गाया असतात, त्यांच्याकडे दूध काढायचं असतं सकाळी संध्याकाळी, आंबवण परत आंबवण बिंबवण सगळं द्यायला लागतं. आता ते सोशल मीडियावर फक्त संदेश पाठवायचे, त्याच्यावरच हे करायचं. प्रत्यक्ष भेटून किंवा प्रत्यक्ष त्या कार्यक्रमात जाऊन त्याचा आनंद घेऊन त्यांना भेटून तो जो आनंद असतो तो ग्रामीण भागामध्ये ग्रामीण माणसं आपला वेळ काढून त्या कार्यक्रमाला उपस्थित आवर्जून राहतात. त्या ज्यांचा कार्यक्रम असतो त्यांच्या आनंदात सहभागी होतात, स्वतःही त्याचा आनंद उपभोगतात. आणि माणुसकीबद्दल तुमचं काय मत आहे? दोन्ही माणुसकी पाहिली तर ग्रामीण भागात खूप चांगली माणुसकी आहे. मग गावाकडचीच प्रेमळ आहेत लोक म्हणायचे. तसं गावाकडची लोक प्रेमळ म्हणजे कसे, शहरातले लोक आपण त्यांच्याजवळ गेले तरच ते आपल्याला प्रेम माया दाखवतात. तशी गावाकडची लोक आता तुम्ही कुणी पण या, लय मायानी सांभाळणार, बोलणार, हे करणार. हा सर्वच जपतात, एकामेकाला मारतात, हे करतात, असे एकामेकाला संग बोलतात बिलतात. कामापुरते आपली चालते त्यांचं इकडे तिकडे करून. इकडे पण तेवढाच पैसा मिळाला सिटी सारखाच तर मग मस्त प्लान है. मग इकडे कुठे पण जाल? राहणार ना, गावाकडे आवडेल. राहणार. गावाच बेस्ट आहे ना. पैशासाठीच उद्योग करण्यासाठी काहीतरी जाणे पडतं ना. उद्योग नाही ना इकडे, की उद्योग कमी आहेत ना. ओके. शहरात जास्त उद्योग नोकरी कमी आहेत. हो, नाही जाणार मग गावाकडे भेटायला लागलो. अशा कंपनी पण झाले मग गावाकडेच करणार ना, कारण का जाणं येणं त्यांचं हे होते ना. जे जुने लोक आहेत ते तर ऑब्विसली नाहीच येणार. जे नवीन युथ आहेत ते मायग्रेट होण्यासाठी तयार होतील मे बी, कारण गावाकडच्या लोकांना शांतता जास्त महत्वाची आहे दगदगपेक्षा. लाईफस्टाईल मॅटर लाईफस्टाईल करते. मॅटर करते. ऍट द एंड लाईफस्टाईल मॅटर करते. म्हणजे गावाकडे जर त्यांना या इथल्यासारखा नोकरी पगार जॉब मिळाला तर कोणीच येणार नाही शहरामध्ये. किमान गावाकडले मुला ज्यांचं बालपण गावामध्ये गेलेलं आहे त्यांना गावच आवडणार. फक्त त्यांना पर्याय नसतो. त्यांना नोकरीचा, त्यांच्या पोटापाण्याचा, कुटुंब चालवायचं असतं. जबाबदारी मोठे झाल्यानंतर वाढलेली असते किंवा जबाबदारी येणार असते आपल्यावर, त्या ओळखून ते गावकडच्या लोकांना म्हणजे कसं 12 महिने कामच चालू असतं त्यांचं. हे शेतातलं झालं, आता भात काढणी झाली की ज्वारी काढणी आली, ज्वारी काढणी झाली की हरभरा काढणी, परत आता गहू काढणी आली. आणि नंतर मग आम्हाला कशाचा आराम भेटतोय त्यावेळी 4 बाय असलो की एका मिरी संग तेवढेच गप्पा. संध्याकाळचं थकून गेलो, जेवण केलं की झोपलो, सकाळचं झालं की ड्युटी की परत आलो. फक्त आम्ही असा 7-8 बाया असलो ना तरच आमच्या गप्पा चालू. त्या शहरात नाही का गप्पा. फॅसिलिटी गावाकडे कमी आहेत. शहरात तुम्हाला ऑफकोर्स शिकण्यासाठी तरी जास्त फॅसिलिटी तुम्हाला शहरात जास्त भेटते. आता ऑनलाईन झाल्यामुळे पण गावाकडच्या लोकांना कळायला पाहिजे ते ऑनलाईन कसे यूज करतात काय नाही, मग तिकडे पण फॅसिलिटी होऊन जाईल. गाव घेतात. पण आता लग्नाचं म्हटलं तर मुलींना असं वाटतं की शहरात राहणाराच मुलगा पाहिजे. ये बड़ी अच्छी बात कही आप. हा, तो आता सगळ्यांचाच एक बघण्याचा दृष्टिकोन झालाय. शहरातील मुलगा पाहिजे, जॉब करणारा मुलगा पाहिजे. त्याच्यापेक्षा तो त्याच्या ग्रामीण भागात तो एखादा मोठा प्रकरण करून मोठ्या प्रमाणात जरी त्याच्यात 5 पट जरी मिळवत असेल, कमवत असेल किंवा चांगल्या प्रकारे शेती करून, बागायती शेती करून त्याच्यापेक्षा चांगलं मिळवत असेल तरी सुद्धा ते लोकांच्या मनावर बिंबत नाही किंवा मुलींच्या पालकांच्या मनावर बिंबत नाही. थोडा जरी पगार असला तरी चालतं, पण शहरात पाहिजे, सिटीत पाहिजे. मोस्टली आता लोकांना सिटीतला झगमगाट आवडतो, ते असं वाटतं ना, लाईफस्टाईल आवडते. कसं असतं, थोडं ते ग्रामीण भागात वावरलेलं असतं त्यामुळे त्याला शहराचं आकर्षण असतं. पण जर ग्रामीण भाग आणि शहरात माझ्यासारखा जर मी ग्रामीण भागात माझं सगळं आयुष्य गेलं आणि मी नोकरीनिमित्त शहरात आलो तर मला कधीही हेच जर मला जॉब, हाच पगार जर माझ्या गावाजवळ, गावात किंवा परिसरात मिळाला तर मी 200% हा माझा चॉईस येणारच नाही मी. किंवा माझ्या पुढच्या मुलांना वगैरे जर तिथंच हा जॉब मिळाला, संधी मिळाली, सुविधा मिळाल्या तर नक्कीच शुद्ध हवा म्हणजे शुद्ध हवा, माती, पाणी, हवा प्रदूषण. आता पहा किती बांधकाम चालू आहेत. मी आता चालत आलो, खूप धूळ सगळीकडे आहे. हे स्वच्छ सूर्यप्रकाश, स्वच्छ हवा, स्वच्छ सगळं दिसतच नाही. शहरातील बघा झाडावरणी वगैरे सगळी धूळ सगळे दिसत असत. फक्त हे पैशाच्या मागे लागून आरोग्याची खूप मोठी हानी शहरामध्ये होते, फार मोठ्या प्रमाणात. ये बड़ी अच्छी बात कही आप. पण हे दिसून येत आहे, हा त्याचा विचार करण्याचा. आता गावाकडे पण बघायला गेलं तर कन्स्ट्रक्शन वाढलेले. गावाकडे जरी असेल तर खूप कमी आहे, म्हणजे 1% पण नाही शहराच्या. एखाद्या शहराच्या 1 चौरस किलोमीटर एरियामध्ये जेवढं कन्स्ट्रक्शन आहे
त्याचा 1% पण नाही आहे. इथं 100 असतील तर तिथे 1 चौरस किलोमीटर 1 किंवा 2 तुम्हाला कन्स्ट्रक्शन मिळेल आणि तेही ग्रामीण वातावरणाशी साजेस असं केलं जातं. फार मोठं कन्स्ट्रक्शन नसतं, 1 किंवा 2 मजली केलं जातं. जे शहरामध्ये खूप मोठे उंच उंच टॉवर व्हायला लागलेले आहेत आणि त्या टॉवरच्या बांधकामाच्या परिसरात सगळे सिमेंट आणि याचं धुलीकण इतके पसरलेले आहे की खूप प्रदूषण आहे. हो जास्तच आहे. चालेल, थँक्यू सो मच काका बोलल्याबद्दल.